बोला। अध्यक्ष महोदय, कालच्या बैठकीमध्ये न जाणं म्हणजे ह्यांचे खरे चेहरे दिसलेले अध्यक्ष महोदय। एका बाजूला तिथे मराठा तरुणांनी ओबीसी तरुणांनी आपल्या केसेस घ्यायचे, हे लोक त्यांचं संपल्यावर बोलणार की आता बोलणार, आणि जेव्हा चर्चा करण्याची झाल्यावर बोलणार की आता बोलणार अध्यक्ष महोदय। मगाशी बोलू द्या ना, समाजाच्या तुम्ही म्हणाला की त्यांचं झाल्यावर आम्हाला संधी द्या। त्या घराघरामध्ये वाद निर्माण मला गोंधळात बोलायचं आहे की शांततेत बोलायचं आहे? लोक अध्यक्ष महोदय, गोंधळात बोलायचं आहे की शांततेत बोलायचं आहे? विरोधी पक्ष नेत्याची भूमिका काय? त्याला स्वतंत्र आरक्षण पाहिजे की ओबीसी समाजामधून आरक्षण पाहिजे तरी जाहीर करावं ना। त्यांच्यात लोकप्रतिनिधी स्वतंत्र आरक्षणासाठी मागणी करतात आणि हे मग ओबीसी मधून मराठा समाजाला जावं यासाठी इथेच मागणी करतात अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, यांचा हा नकली जो चेहरा आहे ना, कधीतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे, कारण का ह्याच्याचमुळे मराठा तरुणांचं ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याचं काम हे लोक सगळे करतायत अध्यक्ष महोदय। म्हणून अध्यक्ष महोदय, यांची भूमिका नेमकी काय? यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे की यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे हे जाहीर करावं अध्यक्ष महोदय। समाजाची धूळफेक करणारे, हे समाजाचे भविष्य अंधारात टाकणारे लोक अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न अजून तोच